गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. आजच्या क्लाससाठी मी अमोल दरंदले तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण काल आपल्या विषयाला सुरुवात केली होती. विषय जो आहे तो म्हणजे अतिशय सोपा विषय आहे, कृषी भूगोल. सोपा पण आहे आणि गहन पण आहे, कृषी भूगोल. तर विषयाची सुरुवात करताना मी कालच आपणास सांगितलं होतं की भूगोलाच्या दोन उपशाखा पडतात. त्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा दोन उपशाखा आहेत. तर प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकांचा विशेषतः अभ्यास केला जातो, तर मानवी भूगोलामध्ये मानव आणि मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो. आपण मानवी क्रियांचा देखील आढावा घेतला की मानवी क्रिया कुठल्या कुठल्या आहेत. तर मुख्य तीन प्रकारच्या मानवी क्रिया किंवा त्याला आर्थिक क्रिया पण म्हटलं जातं. प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रिया असतील, त्यामध्ये शेती जी आहे ही प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया आहे. आणि शेतीबरोबरच इतरही प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया आहे की त्यामध्ये डायरेक्ट नैसर्गिक संसाधनांचा काय केला जातो, उपयोग केला जातो. जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं खाणकाम. खाणकाम एक प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, पृथ्वीमधून उत्खनन करून खाणकाम करून काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पृथ्वीमधून मिळवले जातात. ठीक आहे, पृथ्वीच्या अंतरंगातून. त्यानंतर आपण द्वितीय श्रेणीच्या देखील मी आपणास आर्थिक क्रिया समजावून सांगितल्या. द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियामध्ये सर्व प्रकारचे उद्योगधंदे येतात. ते मग कृषीवर आधारित असो, उद्योगधंदे किंवा इतर उद्योगधंदे असो. अगदी विटा बनवणे सुद्धा द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियामध्ये येतात. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जी काही शेती आहे ही शेती प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रियात येते, परंतु जी काही व्यापारी शेती आहे ही व्यापारी शेती, त्याला कमर्शियल ॲग्रिकल्चर म्हणतात. जसं की चहाची शेती असेल, रबरची शेती जी केरळामध्ये केली जाते, चहाची शेती आसाममध्ये केली जाते, निलगिरीच्या पर्वतावरती केली जाते. निलगिरीचा पर्वत हा 3 राज्यात आहे आपल्या भारताच्या. ते 3 राज्य कुठले आहेत, एक तर कर्नाटक आहे, दुसरं केरळ आहे, तिसरं तामिळनाडू आहे. अशी ही जी व्यापारी शेती आहे ही व्यापारी शेती द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांमध्ये येते. तर अशा 3 मुख्य आर्थिक क्रिया आपण अभ्यासल्या. आणि तिसरं काय अभ्यासलं आपण, तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया. म्हणजे ज्या सर्व सेवा आहेत या तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांमध्ये मोडतात. सर्व प्रकारच्या सेवा मी शिकवतो ही एक सेवा आहे. कालच आपण याविषयी सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर आपण कृषी भूगोलाचा जो काही पहिला आपला टॉपिक आहे त्यालाही सुरुवात केली होती. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण व्याख्या अभ्यासली होती. खूप सोपी व्याख्या आहे. पहिलंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे की हा एक काय भूगोलाचा महत्त्वाचा उपविषय आहे. आणि एकदम क्रमाने सांगायचं झालं तर भूगोल, त्यानंतर मानवी भूगोल, आणि मानवी भूगोलाची उपशाखा आर्थिक भूगोल, आणि आर्थिक भूगोलाची उपशाखा ही कृषी भूगोल ही आहे. तर कृषी भूगोलात कशाचा अभ्यास होतो या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे. आपण काल त्याच्याविषयी चर्चाही केली. ज्या काही वेगवेगळ्या क्रिया आहेत म्हणजे पार नांगरणीपासून तर पीक काढणीपर्यंत मध्ये भरपूर क्रिया येतात. हे तुम्ही सगळे त्याच्याशी अवगत आहात, तुम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहात. हे आपण काल अभ्यासलं. त्यानंतर आपण स्वरूप देखील अभ्यासलं. स्वरूपामध्ये हे जे स्वरूप आहे ते स्वरूप अभ्यासताना आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलं. पहिला मुद्दा आपण काय पाहिला, आपण पटकन रिवाइज करू आणि मग आपला व्याप्ती आज आपल्याला अभ्यासायची आहे, आपण व्याप्तीकडे जाऊया. तर स्वरूपामध्ये पहिला आपण मुद्दा अभ्यासला, बिंदू अभ्यासला, तो म्हणजे बहुआयामी स्वरूप. बहुआयामी म्हणजेच काय, त्याला आपण व्हर्सटाईल पण म्हणतो, इंग्लिश मधनं त्याला मल्टी डायमेन्शनल म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त कृषीच्या उत्पादनाचाच अभ्यास केला जात नाही, तर याच्यामध्ये सर्वच घटकांचा अभ्यास केला जातो. जसे की भौतिक घटक असतील, भौतिक म्हणजे प्राकृतिक, भौतिक म्हणजे प्राकृतिक, त्याच्यात मानवी असेल, हवामान, मानवी घटक असतील. मानवी घटकांमध्ये आपण पाहिलं की बाजारपेठ, भांडवल इत्यादी हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा अभ्यासला होता, दुसरा पॉइंट बिंदू अभ्यासला होता, तो म्हणजे गतिशील स्वरूप. बदलतं आहे कृषी भूगोलाचं सगळ्याच विषयांचं स्वरूप बदलतं आहे, निसर्गच बदलतं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जी भर घातलेली आहे ती म्हणजे हवामान बदल आहे. हवामान बदलाचाही समावेश याच्यामध्ये होतो गतिशील स्वरूपामध्ये. कारण की जसं जसं हवामान बदलतं त्या प्रकारे पिकांचं प्रारूपही शेतकऱ्यांना बदलावं लागतं. त्याच्यामध्ये रिसर्चही करावं लागतो, बी बियाण्यांमध्ये कुठल्या प्रकारची रोगराई पडते वगैरे वगैरे, खूप सारे घटक त्याच्यामध्ये आपण काल चर्चा केली. त्यानंतर तिसरा जो आपण बिंदू पाहिला होता तो म्हणजे स्थानिक अभ्यासावर भर. कारण की याच्याविषयी मी स्पष्टीकरण दिलं होतं अतिशय व्यवस्थित की जे काही ॲग्रिकल्चर जे आहे आपण त्याला BSc ॲग्री म्हणूया,
ते पण शेतीचा अभ्यास करतात, आपण पण शेतीचा अभ्यास करतो. याच्यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे की आपण स्थळ, आपला जो मुख्य थ्रस्ट जो एरिया आहे, आपला जो गाभा आहे भूगोलाचा, आपण स्थळांना जास्त महत्त्व देतो. म्हणजे एक स्थळ आणि दुसरं स्थळ याच्यामध्ये कसा बदल होतो. जसं की एक भूगोलवेत्ता होऊन गेले, त्यांचं नाव होतं हार्टशोन. तर त्यांनी सांगितलं भूगोल काय आहे, हा क्षेत्रीय विभिन्नतेचा अभ्यास आहे. म्हणजे त्याला इंग्लिश मधून टर्म आहे एरियल डिफरन्सिएशन. एका स्थळापासून दुसरं स्थळ कसं बदलतं. स्थळ म्हणजे पिकं कसे बदलतात. आता इथं स्थळ म्हणजे काय अर्थ आहे, हवामान कसं बदलतं, माती कसे बदलते, वेगवेगळ्या मातींचे प्रकार मी तुम्हाला काल सविस्तर नोट्स दिलेले आहेत. त्या पण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला आणखी मदत होईल, त्यातून तुमचा अभ्यास पण वाढेल. पुढं आपण हे अभ्यासलेले मुद्दे मी फक्त रिव्हिजन घेतोय त्याची, आपण पटकन पुढे जाऊया. मानव आणि पर्यावरणाचा संबंध हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सध्या. त्यानंतर आपण पाहिलं ऍप्लाइड नेचर. इथं तुम्हाला हा शब्द जर अवघड जात असेल तर तुम्ही त्याऐवजी उपयोजित स्वरूप असं लिहिलं तरी चालेल. उपयोजन, उपयोजन म्हणजे आपण त्याला म्हणतो ऍप्लिकेशन. आणि उपयोग झाला पाहिजे की नाही, आपण जे शिकतो त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे. तसंच या कृषी भूगोलाचं स्वरूप कसं आहे, उपयोजित आहे. त्यानंतर ते बघा, आपण आज सुरुवात करणार आहे व्याप्तीला. आता कुठल्याही विषयाची व्याप्ती, इथे हा शब्द तर कॉमनच आहे. कुठल्याही विषयाची व्याप्ती खूप व्यापक आहे आणि कृषी भूगोलाची व्याप्ती पण खूप व्यापक आहे. आता वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पाहू का व्यापक आहे, का कृषी भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे. बघा, त्याच्यामध्ये पहिला जो बिंदू आहे तो दिलेला आहे पिकांचे स्थानिक वितरण, म्हणजे स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रॉप्स. मग स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की विविध पिके कोणत्या प्रदेशात घेतली जातात. तुम्ही थोडंसं उदाहरणं दिले तर खूप चांगला आणखी इंटरॅक्टिव्ह क्लास होईल. सांगा बरं तुम्ही, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिकं घेतली जातात. मग असं का होतं बरं, का वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिकं घेतली जातात. निसर्ग त्याच्या वातावरणावर. बरोबर आहे, हवामान बदलतं आहे की नाही, माती बदलती, जमिनीचं प्रारूप बदलतं. माती खूप याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर इथे बघा हे उदाहरणं दिलेले आहेत, आपण हे बऱ्याच वेळेस अभ्यासले. जसं की चहा, व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला हे खूप पुढे तुम्हाला जीके मध्ये पण जनरल नॉलेज मध्ये पण उपयोगी पडेल. चहा आहे ना आपल्या भारतात एकदम प्रसिद्ध आहे. आणि चहाची सुरुवात ब्रिटिशांनी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, चहा मुळात आपलं पेयच नाहीये. हे ब्रिटिशांनी ज्यावेळेस जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात वसाहती स्थापन केल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती 150 पेक्षा जास्त आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, तर त्यांनी हे चहा कन्सेप्ट सुरू केलेली आहे. आता चहा कुठे घेतला जातो, ब्रह्मपुत्र नदीचं मैदान, म्हणजे जो काही ईशान्येकडील जे काही आपले 7 राज्य आहे त्याच्यामध्ये आसामचं जे काही मैदान आहे, म्हणजे ब्रह्मपुत्र नदीचं मैदान आसाममध्ये चहाचे मळे आहे. त्यानंतर तुम्ही दक्षिणे गेलात, निलगिरी पर्वतावरती चहाचे मळे आहे. निलगिरी पर्वतावरती पण चहाचे मळे आहे. मग त्याला कारण काय आहे, त्याला जमीन, पाण्याची निचरा होणारी जमीन, उताराची जमीन, असे त्याचे काय मापदंड आहे. तर आता हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये ऊस पण आणि कापूस पण. गुजरातमध्ये फेमस कापूस आहे. कारण का बरं, कारण नद्या आहेत त्या ठिकाणी, नद्यांचा सुपीक प्रदेश आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस, अलीकडच्या काळात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. हवामान पण, ऊसाला कसं हवामान लागतं, पाऊस पाणी, हवामान उष्ण लागतं, दमट हवामान लागतं ऊसाला, आहे की नाही. आणि आपण ते भारताचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर आपण जो आहे ना उष्णकटिबंधामध्ये येतो महाराष्ट्र. म्हणजे भारताचा जर विचार केला, भारत हा भारताचा कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग उष्णकटिबंधात येतो आणि कर्कवृत्ताच्या वरचा भाग म्हणजे उत्तरेकडचा भाग हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो. तर मग हे वातावरण, हे हवामान ऊसाला मानवतं. तर अशा प्रकारे पिकांचं स्थानिक वितरणाचा अभ्यास कोण करतं, कृषी भूगोल करतं. हे पहिला बिंदू समजला तुम्हाला. दुसरा बिंदू आहे कृषी प्रणालीचा अभ्यास. आता कृषी प्रणाली कुठल्या, ऍग्रिकल्चरल सिस्टीम म्हणतात त्याला. मग याच्यामध्ये विविध प्रकारची शेती, जसं की निर्वाह शेती. आता निर्वाह शेती काय आहे, म्हणजे निर्वाह म्हणजेच काय, आपलं लाईव्हलीहूड, आपला उदरनिर्वाह भागला पाहिजे अशा प्रकारची शेती, त्याला म्हणतात निर्वाह शेती. आता याच्यामध्ये निर्वाह शेतीचाच आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे स्थलांतरित शेती. आदिवासी लोक डोंगरामध्ये जंगल तोडून जी शेती करतात त्याला इंग्लिश मधून स्लॅश अँड बर्न म्हणतात. त्याला वेगवेगळे भारतात खूप नाव आहेत, त्याला जगात पण वेगवेगळे नाव आहे. भारतातलं एक महत्वाचं फेमस जे नाव आहे तेवढंच लक्षात ठेवा, म्हणजे जे काही ईशान्येकडील भारताचे राज्य आहेत, मणिपूर असेल, नागालँड असेल, त्रिपुरा असेल, मिझोरम असेल, अरुणाचल प्रदेश आहे,
या ठिकाणी जे आदिवासी लोक वास्तव्य करतात त्या ठिकाणी ही स्थलांतरित शेती ते करतात. स्थलांतरित म्हणजेच काय, एक पॅच सोडतात दुसऱ्या पॅचवर जातात. तिथं पीक जमिनीची सुपीकता कमी झाली की ते सोडून ते दुसरा पॅच निवडतात आणि त्या ठिकाणी शेती करतात. तिला झूम मानतात. ईशान्येकडील राज्यामध्ये त्याला काय म्हणतात, झूम मानतात. तुमच्या वहीमध्ये पण तुम्ही असे नोटिंग करून घ्या, कारण तिथे उदाहरणं नाहीये. तर जिथं जिथं उदाहरण नाहीये तिथं दिलेले आहे, याचं उदाहरण दिलेले आहे. तर भारतात काय म्हणतात, तिला झूम शेती प्रामुख्याने नाव आहे. पंजाबमध्ये व्यापारी प्रकारची शेती करतात. आता हे बऱ्याच वेळेस आलं, पंजाबमध्ये हरित क्रांतीची सुरुवात आपण कालही पाहिलं, मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलं. भारतातल्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे, कालच्या नोट्स मध्ये दिलेले, तुम्ही वाचला असाल तर येईल का सांगा. भारतामध्ये, जगामध्ये तर नॉर्मन नावाचे गृहस्थ आहेत. तर भारतामध्ये एम एस स्वामीनाथन जे आहेत, त्यांनीच MSP ची संकल्पना त्यांनी मांडली. मिनिमम सपोर्ट प्राइस प्रमाणे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा. आणि MS स्वामीनाथन जे आहेत ना, हे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर तिसरा बिंदू पाहूया आपण. जमिनीचा वापर आणि पिकांच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. आता जमिनीचा वापर आता कोणतं पीक प्रचलित आहे त्याचा अभ्यास. जसं इथं उदाहरणार्थ परत ते दिलं की हरियाणामध्ये द्विपीक पद्धती, महाराष्ट्रामध्ये मिश्र पीक, वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. तर असं लँड यूज म्हणजे जसं जमीन आहे, जसं हवामान आहे, त्या प्रकारे पीक कुठलं घ्यायचं त्याचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर विचारत चला, काही नसेल समजलं तर विचारा. त्यानंतर चौथा जो बिंदू आहे, कृषी उत्पादन व उत्पादकता. त्याला इंग्रजीमधनं ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतात. मग उत्पादनावर परिणाम करणारे घटक जे काही, आता जसं की कापूस आता आहे शेतांमध्ये सगळ्यांच्या, आता उत्पादनावर काय परिणाम करतात, महत्वाचं हवामान करतंय. सध्या सूर्यप्रकाशच नाहीये, बरेच दिवस झाले. किती दिवस झाले सूर्यप्रकाश नाहीये? महिना झाला. महिना दीड महिना झाला सूर्यप्रकाशच नाहीये. आणि सूर्यप्रकाश तर नाहीच नाही, पाऊस पण नाही. त्याला हे पण एक वैशिष्ट्य आहे मान्सूनचा गॅप म्हणतात त्याला, ब्रेक इन मान्सून म्हणतात त्याला. त्याचबरोबर पाऊसही नाही, सूर्यप्रकाशही नाही आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराई पडते. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघा, हे उत्पादनावर परिणाम करणार ना, उत्पादनात घट होणार. ते कापूस असेल किंवा जे इतर पिकं असेल, सगळ्याच पिकांच्या उत्पादनावरती काय होणार, घट होणार या हवामानामुळे. माती पण महत्वाची आहे. आता मातीचा प्रकार तर आहेच, त्याचबरोबर काय झालंय, रासायनिक खतांचा जास्त वापर करून काय झालंय, मातीचा पोत, रासायनिक खतच नाही, त्या रासायनिक खतांच्या बरोबर जल व्यवस्थापन पण काय आहे. आपण काय करतात बऱ्याच वेळेस काय होतात, पाण्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळं, जे सूक्ष्म सिंचनाच्या सुविधा आहे त्याचा वापर न केल्यामुळं काय झालंय, जमीन पाणथळ होत चालल्या. म्हणजे जमिनीमध्ये जे काही इकोसिस्टीम असतं जमिनीमध्ये, मी तुम्हाला काल एक नाव सांगितलं, त्यांचं नाव आहे सुभाष पाळेकर. ते झिरो बजेट शेतीचे प्रणेते. त्यांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे तसं त्यांनी सिद्ध पण केलेलं आहे. त्यांनी मूठभर मातीमध्ये कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात आणि ते काय होतात, मरून जातात. आपण ज्यावेळेस रासायनिक खतांचा अति वापर करतो, आता परिस्थितीनुसार थोडा करावा लागतो, पण अति जर केला वापर तर ते सूक्ष्मजीव मरून जातात आणि मातीची जी काही गुणवत्ता आहे ती खालावत असते. मग माती असेल, सिंचन असेल, तंत्रज्ञान असेल, बाजारपेठ असेल, बाजारपेठांचा पण खूप अभ्यास पाहिजे. त्याची साखळी, बाजारपेठेमध्ये तुम्हाला माहिती, व्यापारी लोकांची साखळी असते आणि तिथं शेवटी तोटा कोणाचा होतो, शेतकऱ्यांचा होतो, अभ्यास नसल्यामुळे. उदाहरण इथं एक दिलंय परत, हरित क्रांतीनंतर पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाचे उत्पादन प्रचंड वाढलं, हे आपण कालही पाहिलं होतं. त्यानंतर कृषी तंत्रज्ञान व विकास हा पण एक व्याप्तीचा बिंदू आहे. मग याच्यामध्ये खतांचा वापर, जे सिंचनाची साधनं, कुठली सिंचनाची साधनं आहेत, सिंचनाची साधन तुम्ही बोला थोडंसं. हो, सिंचन म्हणजे पाणी कशाद्वारे दिलं जातं, असं बोरद्वारे, पाटाचं पाणी. बरोबर आहे, पाट, कॅनल आपण त्याला म्हणतोय की नाही. पाट पाणी असेल, बोरवेल असेल, विहीरचं पाणी, नद्यांच्याद्वारे आपल्याकडे नाहीये पण आहेत ते, ज्या भागामध्ये नद्या आहेत, गोदावरी, मुळा, प्रवरा, गोदावरी नदी, त्या ठिकाणी शेततळ आहे. व्हेरी गुड, शेततळ आहे. ज्या भागामध्ये समजा पाण्याची सोय नाही तर शेततळ्यांद्वारे पण काय केलं जातं, त्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते.
असं बोला तुम्ही. तुम्ही ज्यावेळेस विचार करणार ना त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील. मी तर सांगायला तर आहेच, मी तर आहेच त्याच्यासाठी, पण तुम्ही जर विचार कराल आणि तुम्ही थोडंसं बुद्धीला चालना द्याल, आहे तुमच्याकडे ती कॅपॅसिटी, प्रत्येकाकडे असते. तुम्ही जेवढी बुद्धीला चालना द्याल ना तेवढी तुमची बुद्धी आणखी कुशाग्र आणि शार्प होत चालते. आधुनिक यंत्रे आहेत, उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर, याला हाय यील्डिंग व्हरायटीज असं म्हणतात. HYV, हाय यील्डिंग व्हरायटीज. आपण जे बियाणं आणतो ते काय असतंय, हाय यील्डिंग म्हणजे त्याचा जास्तीत जास्त उत्पादन होतं. हाय यील्ड, यील्ड म्हणजे काय, यील्ड म्हणजे दर हेक्टरी किंवा दर एकरी किती उत्पादन होतं त्याला यील्ड असं म्हणतात. यील्ड शब्द वापरला जातो. त्यानंतर सहावा जो बिंदू आहे तो म्हणजे कृषी समस्यांचा अभ्यास. आता कृषी समस्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत, मृदा धूप खूप महत्वाची समस्या आहे. तर पाऊस पडत नाही आणि पडला तर इतका पडतो की पाणी वाहतं जमिनीच्या वरून. का पाणी आणि मृदा धुपेचे वेगवेगळे कारण आहेत. एक तर खूप गॅप झाला पावसाचा आणि खूप जोराचा पाऊस पडल्यानंतर तर काय होतं, माती वाहून जाते आणि माती वाहून गेल्यामुळे काय होतं, मृदेची धूप होते. मृदा धूप म्हणजे काहीच नाही, मृदेचा आहे ना एक थर असतात वेगवेगळे, प्रोफाईल, सॉइल प्रोफाईल म्हणतात त्याला. तर ते वरचा जो थर असतो ना त्याला ओ होरायझन म्हणतात आणि तो सुपीक, त्याच्यामध्ये ह्युमस नावाचा घटक असतो. त्याच्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये, मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात आणि तो जर वाहून गेला तर काय होईल, मृदेची धूप होईल. पाण्याची टंचाई असेल, पाण्याची टंचाई ही समस्या खूप भीषण आहे. आणि असं नाही सध्या आहे पाणी पण अद्याप पाऊस नाही झालेला, धरण भरलं म्हणून काय, कारण की आता तुम्ही जशी लोकसंख्या वाढली, हा, लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं, जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आली तरी पाणी अपुरच. एवढ्या साऱ्या लोकसंख्येला खूप खूप शहरांमध्ये खूप मोठ्या मोठ्या पाईपलाईनी झाल्या, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी झालं. मग काय केलं पाहिजे बरं याच्यासाठी, पाण्याची टंचाई दूर करायची, काय काय केलं पाहिजे त्याच्यावर काय सांगता येईल? पाणी साठा केलं. पाणी, तुम्हाला बोरवेल आणि विहिरीचं रिचार्ज संकल्पना माहिती आहे का? रिचार्ज करायचं म्हणजे पावसाळ्याचे पाणी वाहून जातं ओढ्या नाल्याद्वारे. बोरच्या कडेला असा खड्डा घेतात किंवा विहिरीच्या कडेला असा खड्डा खांदला जातो, चर खांदला जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे दगडगोटे टाकले जातात, वाळू टाकली जाते आणि त्याच्यामध्ये ते पाणी डायव्हर्ट करून जिरवलं जातं जमिनीमध्ये. आणि श्वास खड्डा वेगळा आहे, तो त्याची कन्सेप्ट वेगळी आणि हा खड्डा याच्याद्वारे काय होतं, पाणी गाळून काय होतं त्या बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये उतरतं. आणखी खूप चांगल्या संकल्पना तुम्हाला मी सांगतो की त्याला म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग. आपल्या भारतातलं असं एक राज्य आहे की त्या ठिकाणी जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं लागतं. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच काय, पावसाच्या पाण्याचं संचयन. आता मी खूप फार तुम्हाला अवघड नाही सांगत, त्याच्यामध्ये भारतात असं एक राज्य आहे की त्यांनी त्या राज्य सरकारने कंपल्सरी केले तरच तुमच्या घराची नोंद ते लावून घेतात, नाही तर घराची नोंदच घेत नाही. ते राज्य म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडू सरकारने काय केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केलेलं आहे सगळ्यांना. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय खूप अवघड नाहीये. हे जे पाणी पडतं पन्हाळ्याचं वगैरे जे पाणी पडतं त्या पाण्याला एखादा पाईप टाकून, तुम्ही पन्हाळ्याला पाईप टाकतात बघा आणि ते पाणी डायव्हर्ट करून काय केलं जातं, त्याला एक साधं फिल्टर लावून, मी एखादा त्याचा छोटा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, एखादं साधं फिल्टर लावून तेच पाणी बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये डायरेक्ट सोडलं जातं. पत्रा असेल ना, पत्र्याच्या पन्हाळ्याचं पाणी, स्लॅबचं घर असेल तर ते स्लॅबचे पाईप असतात, ते पाणी सगळं एका ठिकाणी पाईपलाईन करून एकाच ठिकाणी घेतलं जातं, ते गाळून विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये सोडलं जातं. किंवा काही काही भागामध्ये शहरामध्ये बोर आणि विहीर नसेल तर डायरेक्ट मोठाले मोठाले टँक करून ते पाण्याचा नंतर ते वापर करतात. आणि राजस्थानमध्ये खूप आहे, राजस्थानमध्ये त्याला टंका म्हणतात, राजस्थानमध्ये त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर अशा प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पण काय करू शकतो, या पाणी टंचाईवर आपण मात मिळवू शकतो. त्यानंतर लहान शेतजमिनी, लहान शेतजमिनीमुळे काय होत असेल बरं, आता बघा आपल्याकडे काय आहे, जमिनीचं वाटप होतं, ऐका नाही, पिढ्यानं पिढ्या काय होतंय, जमिनीचे तुकडे तुकडे होतात की नाही, झालेले आहेत की नाही. आता तुम्ही समजा तुम्हाला विचारलं तर किती भाऊ आहे, एक दोन भाऊ असतीलच, म्हणजेच काय होते, पिढ्यानं पिढ्या काय होते, जमिनीचे तुकडे तुकडे होतात आणि मग लहान शेतजमिनी तयार होतात. लहान शेतजमिनीमुळे काय तोटा होतो बरं, तुम्हाला माहिती काय होत असेल, तुम्ही बोला बाकीचे, सर तुम्ही बोला थोडस, काय होतं लहान शेतजमिनीमुळे, उत्पादन जादा होत नाही पण नाही, मर्यादा काय येतात म्हणजे त्याच्यामुळे काय करता येत नाही आपल्याला. मोठे पीक उचलते. बरोबर आहे. आणखी आणखी विचार करा बरं, तुम्ही सांगा थोडस, सगळ्यांनी बोला. छोटं शेत असेल तर काय होतं, किती सोपं आहे.
ट्रॅक्टरवाला येतो का शेतामध्ये? नाही अडचण येते ना. तो म्हणतो नाही भाऊ मला परवडत नाही परवडत एवढ्या नाही. लागेल. मग त्याला अर्धा एकरची 1 एकरची मग पाहिजे तो लागते. ते रोटाच मारून जाणार त्याच्यात. म्हणजेच काय होणार, जमिनीची योग्य मशागत होणार नाही. म्हणजेच काय होईल, उत्पादनावरती परिणाम होतो. हवामान बदल, कालही आपण खूप त्याच्यावरती चर्चा केली. हवामान बदलामध्ये सगळ्यात जागतिक तापमान वाढ असेल, हरितगृह परिणाम असेल, खूप हे जो काही जो पॅटर्न आहे कशाचा, सीझनल पॅटर्न, ऋतूंचा पॅटर्न, प्रारूप, ते पण बदललेलं आहे. हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. गारा पडतात, तुम्हाला माहिती आहे गारा पडतात, कधी अवेळी पाऊस होतो, त्याला अनसिजनल रेनफॉल म्हणतात, बेमोसमी पाऊस म्हणतात. आणि हे एवढं सगळं जरी सहन केलं, पुढे जाऊन काय आहे, बाजारातील अस्थिरता, हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. एकतर मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या कुठं तरी, त्याच्यावर थोडासा अभ्यास करून या. सगळ्यांनी वही आणि पेन घेऊन या, थोड्या थोड्या कन्सेप्ट लिहून घेत चला. मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे ना, पुढच्या क्लासला तुम्ही थोडासा अभ्यासून या. आणि त्याच्यावर स्वामीनाथन आयोग जे आहे ना, MS स्वामीनाथन, भारतातील हरित क्रांतीचे जनक, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय याच्याविषयी सांगितलेलं आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे, याचा तुम्ही अभ्यास करून या. मिनिमम सपोर्ट प्राइस, मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात MSP. MSP इन ऍग्रिकल्चर असं जरी तुम्ही गुगलला टाकलं तर खूप चांगलं विवेचन आहे. युट्यूबला जरी टाकलं तरी तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ, ॲनिमेशन, आता ॲनिमेशन्स करणे वगैरे आपल्याला एवढं सगळं या लेवलला शक्य नाहीये, पण युट्यूबवर पण व्हिडिओचा खूप खजिना आहे अभ्यासाचा, ज्ञानाचा, त्याचा वापर करा. मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे ना, हे अभ्यासा तुम्ही. तर बाजारातील अस्थिरता, व्यापाऱ्यांची साखळी असेल किंवा एकाच वेळेस जास्त माल जाणे, मागणीपेक्षा जास्त पुरवठा होणे, तर त्याचा काय होतो, दुष्परिणाम शेतीवरती होतो, पिकांवरती होतो. त्यानंतर 7वा जो बिंदू आहे, जागतिक व प्रादेशिक तुलना, ग्लोबल अँड रिजनल कंपॅरिझन. विविध देश व प्रदेशांमधील कृषी पद्धतींची तुलना करून त्यातून शिकण्यासारखे घटक शोधणे. उदाहरणार्थ, भारतातील भात उत्पादन म्हणजे तांदळाचं उत्पादन आणि चीनमधील भात उत्पादनातील फरक. चीन 1 नंबर आहे, भारत 2 नंबर आहे. कशामध्ये? तांदळाच्या उत्पादनामध्ये, राईस कल्टिवेशन. तर मग ते काय वेगळं करून राहिले, आपल्याला काय करता येईल, एवढ्या मोठ्या लेवलला काय जातं, आपल्या शेजाऱ्याचं जरी पीक चांगलं आलं तर काय, कसं काय आलं, कसं काय नियोजन केलं, त्यातून काय होतं ते सांगतात. तसं काही सगळेच असे असतात असं काही नाही, सांगतात पण तसं काही नाही. आणि तुम्हाला इंटरनेटवर सगळं दिलंय. आज युट्यूबला तुम्ही जरी गेले ना, कसं नियोजन करावं कुठल्या पिकाचं, सगळी माहिती येते. आपल्याकडे कृषी विद्यापीठ पण आहे जवळ, त्यांचं कर्तव्य आहे तसं सांगणं, फक्त आपण जात नाही तिथं, आपण जागरूक नाहीये. अशा प्रकारे आता ही व्याप्ती आपण जे पाहिली, याचे काय निष्कर्ष दिलेले, निष्कर्ष काय पहा. आता कृषी भूगोलाचा अभ्यास केल्याने कृषीचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग, कसं नियोजन करायचं कुठल्या एखाद्या पिकाचं, त्याचं कधी लागवड करायची एखाद्या पिकाची, कधी फवारा मारायचा, कधी कुठलं खत टाकायचं, हे सगळं कशामध्ये येतं, कृषीचं नियोजनामध्ये. उत्पादन वाढ असेल, कसं जास्तीत जास्त उत्पादन वाढवता येईल त्यातून. अन्न सुरक्षा खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट पण लिहून घ्या, त्याला फूड सिक्युरिटी म्हणतात, अन्न सुरक्षा. असं टिपा द्यामध्ये. आणि मी तुम्हाला एक प्रश्नसंच देणार आहे, त्या प्रश्नसंचाच्या बाहेर काहीच नाही विचारलं जाणार, मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न देणार आहे. बहुपर्यायी MCQ प्रश्न देणार आहे, लघु उत्तरी प्रश्न देणार आहे आणि दीर्घ उत्तरी प्रश्न देणार आहे. आणि प्रश्नच नाही, उत्तर पण देणार आहे त्याच्याबरोबर. त्याच्या बाहेरचं इंटरनलला काहीच विचारलं जाणार नाही. एक्सटर्नलला पण तुम्ही जर चांगला अभ्यास केला, क्लास रेग्युलर केले, तर तेच तुम्हाला सगळं त्याचा उपयोग होईल. तर कृषी नियोजन कसं करायचं, उत्पादन वाढ कशी करायची, अन्न सुरक्षा, शाश्वत विकास साधणे शक्य होते. काले आपण क्लासच्या शेवटी आपल्याला सांगितलं होतं शाश्वत विकास काय. शाश्वत विकास ही संकल्पना कोणी दिली बघा बरं का, आता व्यवस्थित लक्ष द्या. एक ब्रुटलँड नावाचं कमिशन, ब्रुटलँड कमिशन रिपोर्ट आला होता 1987 ला. त्याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याच्यावरती चर्चा झाली. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे असा विकास म्हणजे तरी काय, विकास असा पाहिजे की आताच्याही गरजा भागल्या पाहिजे आणि भविष्यात येणाऱ्या पिढींच्याही गरजा भागल्या पाहिजे, त्यालाच खरा विकास म्हणता येईल. आणि ते पण हे गरजा तर भागल्याच पाहिजे, पण पर्यावरणाला कमीत कमी हानी झाली पाहिजे.
आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपले 17 आहे, जागतिक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. 17 सस्टेनेबल गोल्स आहेत. यातून तुम्हाला आणखी नवीन नवीन माहिती होईल. मराठीत काय लिहायचं सर? किती आहेत? 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मराठीत काय लिहायचं? शाश्वत विकासाची उद्दिष्टे 17. एक साथ टाका 17 शाश्वत विकासाची उद्दिष्टे. 17 आहे बरं का ते. 17 शाश्वत विकासाची उद्दिष्टे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे त्याच्यामध्ये काही सांगतो, जसं की नो पॉवर्टी म्हणजे गरिबी नाही राहिली पाहिजे, नो हंगर, अन्न सुरक्षा, त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता किंवा त्याला जेंडर इक्वॅलिटी म्हणतात. आणि 4 नंबरचा जे गोल आहे ना, क्वालिटी एज्युकेशन आहे. लक्षात ठेवा, काय एज्युकेशन कसं पाहिजे, क्वालिटी पाहिजे. हे तुमच्यासाठी असे 17 आहे. तुम्हाला जेवढे लक्षात राहतील तेवढे ठेवा. तुम्ही पहा ते सेपरेट. सिलेबस जिथं पार्ट येईल तिथं मी सांगेल हे लागणार. तर अशा प्रकारे ही कृषी भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता त्यानंतर कृषी भूगोलाचं महत्त्व, पुढचा जो बिंदू आहे तो म्हणजे कृषी भूगोलाचे महत्त्व. आता कृषी भूगोलाचं महत्त्व आपणच सांगायला पाहिजे. मला काय बरं कृषी भूगोलाचं आता महत्त्व? आपण एवढं सगळं स्वरूपामध्ये अभ्यासलं, आपण व्याख्या पाहिली, आपण स्वरूप अभ्यासलं, आपण व्याप्ती अभ्यासली. तर कृषी भूगोलाचं काय महत्त्व आहे तुम्ही सांगा. हे तर मुद्द्यांच्या आधारित आहे, तुम्ही याचा तर अभ्यास करणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं बरं, काय गरज आहे कृषी भूगोल शिकल्याने आपल्याला काय फायदा होईल? फक्त आपलाच विचार नका करू, समाजाला काय फायदा होईल, शेतीविषयी 2 गोष्टी देशाला काय फायदा होईल. शेतीविषयी अजून 2 गोष्टी माहित होत्या ना. बरोबर आहे. चांगली शेतीचं नियोजन कसं करायचं, बरोबर आहे. शेतीविषयी 2 गोष्टी माहिती होत्या. म्हणजेच काय की शेतीचं नियोजन, शेतीमध्ये वेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या प्रक्रिया याची आणखी चांगली माहिती होईल. आणखी काय वाटतं बरं आपणास, तुम्ही सांगा. बाकीच्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करा. नंतर आपण या मुद्द्यांच्या आधारे पाहणारच. काय वाटतं आपणास, काय 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 मदत होईल? अन्न सुरक्षा आपण पाहिली. अन्न सुरक्षा, अन्न सुरक्षा मिळवता येईल आपल्याला. आणखी बरं लोकांना रोजगार आणखी चांगले उपलब्ध होतील, योग्य रोजगार मिळेल. आणखी देशाला काय फायदा होईल? अन्न सुरक्षा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये अन्नाचा पुरवठा वाढेल. अन्नाचा पुरवठा वाढेल. हा बोला, सांगा तुम्ही काय वाटतं. काल जे नोट्स पाठवले ना, ते थोडा थोडा करून रोज अभ्यास करा. म्हणजे पेपरला तुम्हाला शेती अजून डेव्हलप होईल आपली. शेती अजून डेव्हलप होईल आपली. शेती डेव्हलप होईल. बरोबर आहे. शेतीचा काय होईल? विकास होईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहू त्यांनी काय मुद्दे दिलेले आहेत. आता नैसर्गिक घटकांचा अभ्यास त्यातून शक्य होईल. म्हणजे याची सगळ्यांची स्थिती तुम्हाला समजेल. हवामान, आता हे परत रिपीट होत आहे. तुम्ही परत त्याचं तुम्हाला हे करत नाही, विश्लेषण देत नाही. जसं की इथे बघा, उदाहरण देऊनच फक्त आपण चर्चा करूया. महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात, महाराष्ट्रामध्ये 2 मुख्य नद्या उगम पावतात बरं का. त्या कुठल्या सांगता येतील का आपणास? महाराष्ट्रामध्ये 2 मुख्य नद्या उगम पावतात. पूर्ववाहिनी नद्या. तुम्हाला पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या माहिती आहे का? मुख्य पूर्ववाहिनी नद्या सांगतो. पूर्ववाहिनी म्हणजे काय की त्या भारतातून, हे बघा, हे बघा, जर असा आपण जर भारताचा नकाशा काढला, तर कुठं बोलले पाहिजे? तिथूनच करा सर, पूर्ण लोटा बोली. ठीक. तुम्ही जर भारताचा असा नकाशा काढला, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त काढला तो. तिकडे तुम्ही पाकिस्तान घेतलं काय? तर नाही, पाकिस्तान या ठिकाणी आहे. ते बघा, भारताचे शेजारी नाही, ते आपले पूर्वोत्तर राज्य आहे. पूर्वोत्तर राज्य ईशान्येकडे या ठिकाणी पाकिस्तान आहे. ते बघा, या ठिकाणी पाकिस्तान आहे, या ठिकाणी अफगाणिस्तानही आहे,
या ठिकाणी म्हणजे वायव्येकडचे आहे की नाही, आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी पाकिस्तान आहे, त्यानंतर या ठिकाणी अफगाणिस्तान, या ठिकाणी चायनाचा भाग आहे, चायनानंतर या ठिकाणी नेपाळ, हा सिक्कीम आहे भारताचा एरिया, त्यानंतर या ठिकाणी भूटान, या ठिकाणी म्यानमार, भारताच्या पूर्वेला काय आहे? म्यानमार आहे, आणि या ठिकाणी बांगलादेश. पुढच्या क्लासला मी नकाशा डायरेक्ट दाखवतो, पण तुम्हाला इंटरनेट सोय आहे की नाही माहिती नाही याच्यामध्ये, पण पुढच्या क्लासला मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो म्हणजे आणखी क्लिअर होईल. तर महाराष्ट्रामधून आहे ना 2 महत्त्वाचे नद्या वाहतात. आपलं महाराष्ट्र कुठे आहे? गुजरातच्या दक्षिणेला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय कुठलं राज्य आहे? गोवा आहे. त्याच्या दक्षिणेला काय आहे? कर्नाटक आहे. थोडासा नकाशा पाहून या म्हणजे आणखी क्लिअर होईल. आपल्या महाराष्ट्रातून आहे ना 2 नद्या वाहतात. एक त्र्यंबकेश्वर मध्ये एक नदी उगम पावते नाशिकला, त्र्यंबकेश्वर, ती कुठली? गोदावरी, त्याने सांगितलं गोदावरी. आणि दुसरी इथं काय उल्लेख आलेला आहे? कृष्णा नदीचा. तर ही जी कृष्णा नदी आहे, कृष्णा नदी, तर कृष्णा नदीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. काय? महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात काळ्या मातीमुळे कापसाचं उत्पादन जास्त होते. कृष्णा असेल, गोदावरीचं खोरं असेल, आणि हेच तर आहेच. आणि दुसरं म्हणजे रिस्पॉन्सिबल काय आहे? काळी माती, ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात त्याला, किंवा त्याला रेगूर मृदा पण आपण असं म्हणतो. शेती पद्धती व वितरण त्यातून समजतं आपल्याला. शेतीच्या पद्धती समजतात, शेतीचं वितरण कसं आहे हे देखील त्याच्यामध्ये समजतं. त्यानंतर तिसरं काय महत्व आहे? उत्पादन व उत्पादकता विश्लेषण. तेच तुम्ही सांगितलेले मुद्दे तेच आहेत, फक्त थोडेसे शास्त्रीय पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ते मांडायचे. त्यानंतर हे पण खूप महत्वाचं आहे, हा वेगळा मुद्दा आहे, याची आपण चर्चा करूया. कृषी औद्योगिक संबंध, कारण की बरेचसे उद्योगधंदे कशावरती अवलंबून आहेत? शेती, कृषीवरती अवलंबून आहेत. सांगा बरं तुम्ही उदाहरण. कांदा कांदा कांदा, त्याच्यापासून काय बनतं? हा सर, भरपूर काही बनतं. नाही, उद्योगधंदे, त्याच्यावर उद्योगधंदे कुठले? ठीक आहे, बटाट्यापासून चिप्स, बटाट्यापासून चिप्स बनतात. हो, बाकीच्यांनी पण सांगा थोडं, तुम्ही पण सांगा. तो तर सांगतोय, ओमकार तर सांगतोय, पण तुम्ही देखील बोला. असे शेतीवर आधारित, शेतीतला जो काही शेतीचे काही पिकतं त्याच्या कच्च्या मालावर आधारित कोणते उद्योगधंदे? कापसावर कापड बनतं, कापड बनतं, बरोबर आहे. बाकीच्यांनी सांगा, तुम्ही बोला ना काही. अजून ऊसापासून साखर बनते, आणखी गहूपासून पीठ बनतं चपातीसाठी, पक्का माल, बरोबर आहे. आणखी बाजरी उद्योगधंद्यांची आपण चर्चा करू. उद्योगधंदे कुठे? केळीपासून पण चिप्स पण बनतात, टोमॅटोपासून केचप बनतं, टोमॅटो सॉस बनतो, मोठा उद्योग आहे. मँगो ज्यूस बनतो, मँगो ते पल्प एक्सट्रॅक्ट करतात, त्याच्यापासून मँगो ज्यूस बनतो. बरोबर आहे. जाम जेली बनतात, फळांपासून वेगवेगळे फळ त्याच्यापासून जाम जेली बनतात. तर अशा प्रकारे हे जे काही कृषीचं आणि जे उद्योगधंद्यांचा संबंध आहे तो आहे. आणि सर त्याच्यावर आधारित ते वेगवेगळे उद्योग आहेत. तणांच्यापासून दारू बनते. अन्न सुरक्षा व अर्थव्यवस्थेसाठी महत्व, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या भारतातले 60% अधिक लोक शेती आणि शेतीच्या निगडीत व्यवसायांशी निगडीत आहेत. त्याच्यावरच उदरनिर्वाह अवलंबून आहे. तर अन्न सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसाठी त्याचं महत्व आहे. जीडीपी मध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. भारत हा खूप सारे कृषी पदार्थ किंवा कृषी उत्पादन, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस काय करतो? एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो. काय करत असेल बरं भारत? साखर तर निर्यातच करतोय भारत, साखर निर्यात. आणखी काय भारत निर्यात करत असेल? केळी निर्यात होतात, आंबे निर्यात होतात भारतातून, आणखी कापूसही निर्यात होतो, कांदे निर्यात होतात. बरोबर आहे. आसपासच्या देशांना कांद्याचाही पुरवठा होतो. तर म्हणजे भारत एक मुख्य निर्यातक आहे. आणि ह्या निर्यातीतून भारताला काय मिळतं? मग परकीय चलन मिळतं, डॉलर्स मध्ये. म्हणजेच काय, त्याचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्व आहे. अन्न सुरक्षा, आपलं तर पोट भरतच, पण आपण जगाचंही पोट भरतो. अन्न सुरक्षाच येते, अन्न सुरक्षाच आहे. म्हणजे तरी उद्या अकाल जरी पडला तरी काहीतरी 2, 3, 4 वर्ष तरी भारताची गरज भागन एवढं गव्हर्नमेंटकडे काय असतं? स्टॉक असतो. म्हणजे याच्यातून आपल्याला अन्न सुरक्षाही मिळते. हे महत्व आहे आपल्या कृषीचं, शेतीचं महत्व, कृषी भूगोलाचं काय महत्व आहे ते आपण अभ्यासात आहोत. आणि अर्थव्यवस्थेसाठी पण महत्व तुम्हाला सांगितलं.
यामध्ये दिलंय बघा, उदाहरण देऊन दिलंय, भारतातील पिकांची नकाशे व आकडेवारी वापरून सरकार अन्नधान्य खरेदी व वितरण योजना राबवतं. म्हणजे काय खरेदी करायचं, कुठली अन्नधान्य योजना, ही अन्नधान्य योजना आता हे जे मिळतं किती, काय 5 किलो का काय मिळतं ना, किती किलो 4 जणांना 15 किलो मिळत. 15 किलो गहू, 15 किलो तांदूळ. हे कशातून शक्य झालं, हे कोयना डाटा खाता कुठून आणि येतो? पैसे कृषी वगैरे. भूगोलाचा अभ्यास कर. त्यानंतर वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे पण बरं, याच्यातून सामान्य साध्य ज्ञान होतं. पाहिजे. आता हे बघा, हा परत वेगळा मुद्दा आहे, हा मी तुम्हाला समजावून सांगतो की कृषी भूगोल उपग्रह नकाशे हे जे काही सॅटेलाइट इमेजेस म्हणतात त्याला, तुम्ही भूगोल विभागात या, जिओग्राफी डिपार्टमेंटला कधीतरी व्हिजिट द्या, तिथं वेळ असल्यावर तुम्हाला इथं शेजारीच्या आपल्या विज्ञान विभागामध्ये तिथं काय सॅटेलाइट इमेजेस आहे, उपग्रह नकाशे. त्यानंतर GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिमोट सेन्सिंग, जे उपग्रह सोडलेत आपण पृथ्वीवरून, ते उपग्रह काय करतात, पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतात अवकाशामध्ये आणि ते काय करतात, माहिती गोळा करतात. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. तर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं बघा, कालच एक उपग्रह सोडला आणि शेतीतील काल निसर नावाचा उपग्रह सोडला. काल कुठून, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशवरून. त्याचा काय उपयोग होणार आहे, तर शेतीतील बदलांचा अभ्यास करतो. शेतीतील पिकांचं प्रारूप, शेतीतील बदल जे आहे ना, त्याच्या अभ्यासाच्याद्वारे केला जातो. आपल्या भारतामध्ये कोण घडून आणलं हे सगळं उपग्रह, कुठली संस्था आहे, ते नाव आहे त्याचं बघा आधी, समजतंय ना पाठीमागं. भारतामध्ये कुठली संस्था आहे की जी उपग्रह सोडते अवकाशामध्ये, उपग्रह बनवते? भारतातली नासा नाही, नासा अमेरिकेची. भारतात कुठली सांगता येईल कुणाला? इस्रो आहे, बरोबर आहे, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर कालच एक उपग्रह सोडला, तोही तुम्ही पहा, निसार नावाचा उपग्रह. निसार हा नासा आणि इस्रो यांनी मिळून सोडलेला आहे. तर त्याच्याद्वारे या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे. शेतीतील बदलांचा देखील अभ्यास करता येईल. हे बघा, इस्रोच्या उपग्रहाद्वारे पिकांचे आरोग्य तपासून उत्पादनाचा अंदाज घेतला जातो. आता त्यानंतर हवामान बदल व टिकाऊ शेती. आता हवामान बदल म्हणून रडत बसायचंय का? नाही, काय करावं लागेल, आपल्यालाच काही धूप तर करायला. काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करावं लागेल. तर याच्यातून ते साध्य होतं. बघा, हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम ओळखण्यासाठी कृषी भूगोल महत्वाचा ठरतो. तर कसा, विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण उपाययोजना करून पिकांची स्थिती सुधारली जाते. आपण चर्चा केली ना, तुम्ही सांगितलं टँकचा उपयोग आहे, पाईपलाईन, आणि सगळ्यात महत्वाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल. त्याच्यानंतर ते पाझर तलाव असतील, तुम्ही यांचे नाव ऐकले असतील, नसेल ऐकलं तर ते नाव लिहून घ्या. माननीय पोपटराव पवार साहेब, पोपटराव पवार, अण्णा हजारे, राजेंद्र पोपटराव पवार यांनी खूप महत्वाचे कामं केले जलसंधारणाचे. त्यांना अशा व्यक्तींच्या मुलाखती इथे आपल्या तिथं यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने साहेबांनी बऱ्याच वेळेस बोलवलेले त्यांना. तुम्ही बघा, इथं आले, आपल्या कृतज्ञता पुरस्कार मध्ये पोपटराव पवार साहेब येतात. 2-3 वेळेस येऊन गेलेले ते आपल्याकडे पोपटराव पवार. युरे बाजार एक आदर्श सरपंच म्हणून त्यांचं जगात नाव आहे. त्यांचे विचार ऐका तुम्ही. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाच्या उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत. आणि अण्णा हजारेंनी देखील, पहिलं काहीच नव्हतं त्यांच्या गावात, राळेगण सिद्धी, पारनेर तालुक्यातलं गाव आहे, खूप दूर नाही आपल्या. पारनेर तालुका आपल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये राळेगण सिद्धीला त्यांनी खूप या जलसंधारणाच्या उपाययोजना राबवल्या आणि आज सुजलाम सुफलाम येते गाव. तर त्यांना पहा तुम्ही, त्यांच्या मुलाखती पहा, युट्यूबवर फ्री अवेलेबल आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उपाययोजना करून स्थिती सुधारता येते. हवामान बदल, पाऊस नाही पडत, असं करून चालणार नाही, काहीतरी उपाययोजना तर करावं लागेल ना. त्यानंतर ग्रामीण विकास व नियोजन सगळ्यात महत्वाचं. गांधीजी काय म्हटले, खेड्यांकडे चला. काय म्हटले असतील, खरा आत्मा खेड्यातच वसलेला आहे. खरी जे भारताची जी काही भरभराट आहे खेड्यांद्वारेच होणार आहे. गांधीजी म्हटले खेड्यांकडे चला, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. म्हणजे गावाचा विकास झाला तरच काय होईल, तालुक्याचा होईल, तरच काय होईल, जिल्ह्याचा होईल, तरच राज्याचा होईल, आणि मग काय होईल, देशाचा विकास होईल. खेडे समृद्ध बनले पाहिजे, शेतकरी समृद्ध बनले पाहिजे. हे बघा, यांनी विश्लेषण करून काय दिले त्याच्यामध्ये की कृषी भूगोल ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्यास. आता हे गांधीजींचा मुद्दा या नोट्स मध्ये नाहीये ओमकार,
गांधीजींचा मुद्दा, पण मी क्लासमध्ये सांगितलंय ना, तुम्ही त्या ठिकाणी तो लिहून घेतला पाहिजे आणि काय म्हटले गांधीजी त्याचाही थोडा अभ्यास केला होता, तुम्ही आणखी चांगल्या प्रभावीपणे उत्तर लिहू शकता. म्हणजे माझ्या नोट्स काय ह्या परिपूर्ण नोट्स नाहीयेत, मी फक्त बनवलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये आणखीन ऍडिशन करू शकता. क्लासमध्ये जी काही आपण चर्चा करतोय ते लिहून घेतला बघा, ते कसं लिहून घेता येते. मी क्लासमध्ये म्हणत नाहीये लिहून घ्या म्हणून,